ठाकरे यांनी सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे। बघा मोठी बातमी, अनेक केंद्रांवरती गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होतोय, तशा तक्रारी आहे, त्यामुळे वारंवार गैरव्यवहार आढळल्यास सदर शिवभोजन थाळी केंद्र बंद करण्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय। महायुती सरकारच्या काळात या योजनेला अनुदान वेळेवर न देण्यावरून आरोप झाले। सरकारने अनुदानात वाढ न केल्यानं अनेक केंद्र बंद पडली असल्याचा आरोप आहे। सध्या या योजनेसाठी 20 कोटी रुपयांच्या अनुदानाला अजित पवार यांच्याकडून मंजुरीही देण्यात आलेली आहे। पुढचा निधी 2-3 महिन्यांनी मिळू शकेल अशी देखील माहिती मिळते। शिवभोजन थाळी ही महाविकास आघाडी सरकारनं सुरू केली आहे। यामध्ये गरीब आणि गरजू लोकांना 10 रुपयांमध्ये पौष्टिक जेवण मिळणार आहे। जे आहे त्या शिवभोजनच्या सुद्धा तक्रारी आमच्याकडे येत आहेत। गैरव्यवहार आहे, पूर्णपणे लोकांना 100 थाळ्या काही लोक देत नाही आहेत। फोटो वगैरे जे आहेत डबल फोटो जे आहेत लोड केले जात आहेत। तर माझं सगळ्या आमच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगणं आहे की असं कुठे जर चाललेलं असेल तर त्यांना एकदा वॉर्निंग द्या, परत जर सापडले तर मात्र ते बंदच करावं लागेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।